नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 ची ई-पीक पाहणी ही 15 जुलै 2026 पासून या ठिकाणी सुरू झालेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आपल्या मोबाईलमधून या ठिकाणी ई-पीक पाहणी करण्याची आवश्यकता नाही. ही जबाबदारी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सहाय्यक या ठिकाणी नेमलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ही ई-पीक पाहणी या ठिकाणी केली जाणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाचे 100% ई-पीक पाहणी करण्याचे या वर्षीचे हे ध्येय या ठिकाणी आहे. त्याकरता महाराष्ट्र शासन तहसीलदार मार्फत या ठिकाणी बचत गट, शेतकरी मित्र यांच्या मार्फत ही ई-पीक पाहणी या ठिकाणी करून घेण्यात येणार आहे. त्याकरता त्यांना मानधन सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. एकेरी पीक असल्यास 10 रुपये तर मिश्र पीक असल्यास 12 रुपये मानधन प्रति ई-पीक पाहणी या ठिकाणी सहाय्यकांना मिळणार आहे. प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन हे सहाय्यक आपल्या पिकाची ई-पीक पाहणी या ठिकाणी करणार आहेत. पिकाच्या 20 मीटर आतमध्ये येऊन ही ई-पीक पाहणी या ठिकाणी केली जाणार आहे. अचूक ई-पीक पाहणी या ठिकाणी झाली पाहिजे. शेतामध्ये जे पीक या ठिकाणी आपण पेरलेलं आहे त्याच पिकाची ई-पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता ही जबाबदारी महाराष्ट्र शासनाने सहाय्यकांना या ठिकाणी दिलेली आहे. 100% ई-पीक पाहणी करण्याचं महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. परंतु आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी सहाय्यक या ठिकाणी करणार आहे. आता आपलं हे शेत आहे, या नात्याने आपली या ठिकाणी जबाबदारी काय आहे हे या ठिकाणी आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे. तेच आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 15 जुलै नंतर सहाय्यक तुमच्या शेतामध्ये केव्हाही या ठिकाणी येतील. परंतु सहाय्यक तुमच्या शेतामध्ये केव्हा येणार हे तुम्हाला माहित नसते. त्याकरता आपल्या तलाठी कार्यालयात जाऊन आपल्याकडे कोणता सहाय्यक या ठिकाणी नेमलेला आहे त्याचा मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी घ्यायचा, त्याला कॉन्टॅक्ट करायचा. आमच्या शेतामध्ये कधी येणार आहे ते आम्हाला कळव, म्हणजे आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी शेतामध्ये हजर राहू. आमच्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी अचूक या ठिकाणी झाली पाहिजेत. जे जे पिकं आपण शेतामध्ये घेतलेली आहे त्याची नोंद ई-पीक पाहणीमध्ये या ठिकाणी झाली पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पीक विमा भरसाल त्यावेळेस तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळेल. जर तुमची ई-पीक पाहणी चुकीची झालेली असेल तर तुम्हाला तुमचा पीक विमा क्लेम या ठिकाणी मिळणार नाही. शासनाकडून जे या ठिकाणी अनुदान मिळते, दुष्काळ एखाद्या जर पडला तर दुष्काळी अनुदान या ठिकाणी मिळते. त्या सर्व योजनांमध्ये या ठिकाणी ई-पीक पाहणीचा विचार या ठिकाणी केला जातो. तसेच महाडीबीटी पोर्टलवर ज्या शासकीय योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्या सुद्धा या ठिकाणी ई-पीक पाहणीचा विचार त्यामध्ये केला जातो. त्याकरता आपल्या शेतातील पिकाची योग्य ई-पीक पाहणी या ठिकाणी झाली पाहिजेत. त्याकरता सहाय्यकाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभे राहून करून घ्या. त्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर ती चूक तत्काळ सहाय्यकाच्या तसेच तहसीलदार साहेबांच्या लक्षात आणून द्या आणि त्यामध्ये दुरुस्ती या ठिकाणी करून घ्या. ही जबाबदारी सहाय्यकाची जेवढी आहे तेवढीच जबाबदारी आपली सुद्धा या ठिकाणी आहे, कारण याचे लाभ आपल्याला मिळणार आहे. आणि काही चूक झाली तर त्याचं नुकसान सुद्धा आपल्यालाच या ठिकाणी भोगावं लागणार आहे. त्याकरता शेतकरी मित्रांनो, ही ई-पीक पाहणी या ठिकाणी सहाय्यकाच्या माध्यमातून होणार आहे. याच्यामध्ये आपली पण तेवढीच जबाबदारी आहे. 15 जुलैपासून या ठिकाणी ई-पीक पाहणी सुरू होणार आहे. याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपण आपल्या शेतातील पिकाची ई-पीक पाहणी करून घ्या. अशा प्रकारे ई-पीक पाहणी संदर्भातली ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.